सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, आज कोंबडी वडे आणि कढीचा बेत आहे. डिटेल इन्ग्रेडियंट लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन केलेली आहे. पहिलं चिकन स्वच्छ धुवून त्यात आलं लसूण पेस्ट, मसाले आणि दही लावून चिकन मॅरिनेट करत ठेवा. वाटण करायला आपण डिरेक्ट फ्लेम वर ग्रिल ठेवून टोमॅटो, कांदा, आलं, लसूण आणि सुकं खोबरं एकदम खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. झालं की थंड करत ठेवा. तोपर्यंत वड्याचं पीठ भिजवूया. कढईत 1.5 वाटी पाणी ठेवा. त्यात मीठ आणि तेल घाला. मग पाणी बॉईल झाल्यावर 1 वाटी वड्याचं पीठ घालून मिक्स करा. झाकण लावून 10 ते 15 मिनिटं पीठ वाफवून घ्या. आता सोलकढीसाठी मिक्सर मध्ये खोबरं, कोथिंबीर, मिरची, साखर, जिरं, लसूण, मीठ आणि पाणी घालून स्मूथ होईपर्यंत वाटून घ्या. मग पूर्ण स्ट्रेन करून घ्या. मग आगुळ घालून मिक्स करून घ्यायचंय. वरून कोथिंबीर पेरा. सोलकढी तयार झालेली आहे. फ्रीज मध्ये थंड करत ठेवा. आता भाजलेल्या टोमॅटो आणि कांद्याची सालं काढूया आणि सगळं मिक्सर मध्ये ऍड करून पाणी घालून आपण ह्याला वाटून घेऊया. आता चिकनला फोडणी देऊया. गरम तेलात घाला ठेचलेलं लसूण, तेजपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. सुनेरी होईपर्यंत परतवा. मग त्यात आलं लसूण पेस्ट आणि सगळे मसाले घाला. 1 मिनिट परतवून वाटण घाला आणि तेल सुटेपर्यंत परतवा. मग मॅरिनेटेड चिकन घाला आणि हे चिकन चांगलं 2 ते 3 मिनिटं परतवा. मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. थोडं वरून गरम पाणी घालूया. ह्याने तरी छान येते. कुकर लावून 1 शिटी काढा. कुकरची वाफ जाईपर्यंत आपण वडे तळून घेऊया. हे वाफवलेलं पीठ आपल्याला चांगलं मऊ होईपर्यंत मळायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. 1 वाटीचे 18 गोळे तरी होतील. मग प्लास्टिक वर पाणी लावून आपण थापून घेऊया. अलगद गरम तेलात सोडा. 1 मिनिटात वडे मस्त फुलतील. दोन्ही बाजूनी ब्राऊन झाले की ह्याला आपण काढून घेऊया. कुकरची वाफ गेलेली आहे. बघा किती मस्त तरी आली आहे. स्लाइस केलेल्या कांदा, लिंबू आणि टोमॅटो सोबत सर्व करूया आजची आपली खास कोंबडी वड्याची डिश सोलकढी सोबत. ही भन्नाट रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमच्या पेजला फॉलो करा.